कामामध्ये अतिशय उत्कृष्टपणे ड्युटी केलेली आहे आणि किती वर्षानंतर आपण सेवानिवृत्त होत आहे? 32 वर्षानंतर. 32 वर्षाची सर्व्हिस झालेली माझी. 2094 मध्ये 1994 मध्ये मी कनिष्ठ अभियंता म्हणून जालना इथे जॉईन झालो होतो. आता 2026 आहे. जवळपास 32 वर्षाचा हा प्रवास सुखमयरित्या पार पडलेला आहे. सक्सेसफुली सर्व कामे केलेली आहेत आणि आता आज सेवानिवृत्त होतो. सोशल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये साम्य आहे. आपण सोशल इंजिनिअरिंग मध्ये किती पद्धतीने काम केलं, कसं काम केलं? सोशल इंजिनियर मध्ये कसं आहे, त्याचे नाते बसलेले असतील, कोणाचे नवीन एज्युकेशन असेल, कोणाचे दवाखाना असेल, कोणाचा बांधकाम करून द्यायचं टेक्निकल याच्यातून त्याचा प्लॅन काढणे वगैरे, अशा पद्धतीने मी माझ्या नातेवाईकांच्या याच्यामध्ये मदत केलेली आहे. मित्रांच्या साठी सुद्धा मदत केलेली आहे. कोणाला घर बांधायचं असेल लगेच मी स्वतः पेन पेन्सिल घेऊन ड्रॉइंग काढून मी त्यामध्ये यायचो आणि त्याचं सुपरविजन सुद्धा केलेलं आहे. चांगल्या उत्कृष्ट आणि म्हणजे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बांधकाम कसं होईल याच्याकडे मी माझं म्हणजे दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे. आपलं प्राथमिक एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन कुठं झालं? माझं 1ली ते 4थीचं जे एज्युकेशन आहे ते माझ्या मूळ गावी झालेलं आहे, घाटशेंद्रा येथे, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, त्यावेळेचा आता छत्रपती संभाजीनगर. नंतर 5वी ते 10वीचं एज्युकेशन माझ्या मामाच्या गावी अंधानेर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं जे एज्युकेशन आहे मी पॉलिटेक्निकला 1990 मध्ये मी शासकीय तंत्रनिकेतन येथून स्थापत्य पदविका हे डिग्री मिळवली. त्यानंतर दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत माझं 1994 मध्ये डिसेंबर 94 मध्ये माझे सिलेक्शन झालं आणि कनिष्ठ अभियंता म्हणून मी जालना येथे सरकारी नोकरीमध्ये रुजू झालो. त्यानंतर आपली कुठे कुठे सेवा झाली? आता 1994 मध्ये मी कनिष्ठ अभियंता म्हणून जालना येथे जॉईन झालो. त्यानंतर माझी बदली औरंगाबाद येथे, त्यावेळेच्या औरंगाबाद म्हणजे आजच छत्रपती संभाजीनगर, 2000 मध्ये मी इथं आलो. 2000 मध्ये आल्यानंतर मला सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग इमारती येथे माझी कनिष्ठ अभियंता म्हणून जॉईनिंग झाली. त्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घाटी मोठं सेक्शन होतं. तिथं मी काम केलं. तिथं इमारतीचे नवीन इमारती आणि नंतर ज्या जुन्या इमारती आहेत त्याचं देखभाल दुरुस्तीचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग माझं नॉर्थ सब डिव्हिजन येथे माझी बदली झाली. तिथेही मी 4 वर्ष हेडक्वार्टर सब डिव्हिजनला काम केलं. 4 वर्ष तिथं सक्सेसफुली सी बंगला असेल, एसी बंगला असेल, एअरपोर्ट असेल, काही लायझनिंगचे कामं असतील, हे सगळे कामं व्यवस्थितरित्या पार पडले. त्यावेळेस माझ्याकडं करमाडला सांगे हा रस्ता होता, पैठण औरंगाबाद पैठण रस्ता होता, नगर नाका ते गोलवाडी हा रस्ता खूप तिथं नेहमी ऍक्सिडेंट व्हायचे. त्याच्यामध्ये आमचं खूप तिथं कष्ट केले आम्ही तिथं. आणि आता या आपण स्वभावाने आपण जीतबाजी आहे, पण वरिष्ठ अधिकारी आपल्या कायम मर्जीचे राहिलेले आहेत, त्याबाबतीत इंगित काय? मी जेव्हा केव्हा वरिष्ठांचा फोन आला किंवा कुठलं काही काम सांगितलं त्यांनी तर मी त्वरित करायचो. त्यांनी म्हटलं या आता आपल्याला हे काम करायचं आहे तर मी तिथं मिनिमम वेळेत हजर राहायचो. त्याच्यामुळं त्यांनी मला म्हणजे त्यांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे मला आणि मी सुद्धा जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला या सेवेच्या काळात तुमच्या कोणत्या गोड आठवणी किंवा अविस्मरणीय क्षण कोणता आहे? याच्यामध्ये मी काय झालं अविस्मरणीय क्षण तर मी सांगेल तो म्हणजे असा आहे की तिसगाव येथे एक पुलाचं काम चालू होतं आणि जस्ट जून महिना सुरू झाला आणि काय झालं आमचं स्लॅब टाकायचं होतं आम्हाला. तर स्लॅब असं काही लेबर असतात तर त्यावेळेस आम्हाला लेबरची एक गॅंग मिळाली, त्याच्यामुळे आम्ही स्लॅबचं कॉन्क्रिटिंग करू शकलो नाही आणि रात्रीतून पाऊस आला. पाऊस इतक्या जोरात आला की त्याचं शटरिंग ट्रेन आउट झालं. मग आम्हाला 3 महिने त्याच्यासाठी थांबावं लागलं सगळं हे करून.
ते आम्ही रेनफोर्समेंट वगैरे सगळे जमा करून ठेवले आणि 3 महिन्यानंतर पुन्हा मग आम्ही तो स्लॅब टाकला आणि आता तो पूल जो आहे तिसगावचा अगदी व्यवस्थित उभा आहे. ती माझी अविस्मरणीय कामगिरी. तर या सेवेनंतर सर आपलं कार्य काय असणार आहे? मी आता माझा एक छंद जोपासणार आहे. मी गावाकडे वडिलोपार शेती ती पण बघणार आणि सामाजिक काही मला जे काही जास्त हे करता येतं, जसं मला आता गायकवाड साहेबांनी सांगितलं की तुम्ही रुग्णांसाठी काही करता येतं का, खेड्यापाड्यामध्ये दूर जे आहे त्यांना माहिती नाही, कुठं दवाखाना कुठं हे मिळते, सुविधा कुठं मिळतात, तर अजूनही लोकांना माहित नाही आणि ते त्याच्यापासून ते वंचित राहतात आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे इथून पुढे. तर आपल्या अनुभवातून आपण नवीन अभियंत्यांना काय संदेश देणार? जास्तीत जास्त वेळ द्यायचा, अभ्यास करायचा आणि जेवढं आपल्याला जास्तीत जास्त टेक्निकली वेळ देता येईल, क्वालिटी काम करता येईल तेवढं करायचं. जवळपास 40 वर्षापासून आपण शेतीची कामं थांबवली आहे. आता शेतीची कामं कधी करणार? शेतीची कामं म्हणजे वडील आणि मोठे बंधू बघायचे गावाकडे. आता अधूनमधून मी राऊंड असायचा माझा, पण आता मी थोडं सुपरविजन करणार. महिन्यातून 2 वेळेस मी अगोदर जायचो, आता महिन्यातून 4 वेळेस मी जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आधुनिक याच्यामधून आम्ही शेती करणार. आपलं करण्याचं पूर्ण नाव? माझं श्रीराम बाबुराव बिरारे माझं पूर्ण नाव आहे. माझं गाव आहे घाटशेंद्रा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद आणि आता मी उपविभागीय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा निवृत्त होत आहे. गडहिरे 2007 ते 2011 या कालावधीमध्ये बिरारे साहेब माझे विद्यार्थी मित्र म्हणून राहिले. त्यांना मी मॅथमॅटिक्स विषय शिकवलेला आहे. विशेष म्हणजे पार्ट टाइम शिक्षण घेत असताना त्यांचा पार्ट टाइमचा वेळ होता संध्याकाळी 6 ते रात्री 10. त्या वेळेमध्ये मी मॅथमॅटिक्स त्यांना शिकवलेला आहे. त्यांची शिकण्याबद्दलची जी आत्मीयता आहे, त्यांच्या शिक्षणाबद्दलची ओढ, विशेष म्हणजे मला कधी कधी ते एक्स्ट्रा लेक्चर घेण्यासाठी परावृत्त करायचे. सकाळी 6 वाजता कधी कधी सांगायचं तुम्ही आमचं एक्स्ट्रा लेक्चर घ्या आणि मी त्यांच्यासाठी घेतलं. त्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ माझ्या लक्षात आल्यानंतर मी या विद्यार्थ्यासाठी जितका वेळ देता येईल तेवढा मी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर कधीही अगदी कमी बोलायचे आणि माझे सगळ्यात आवडते विद्यार्थी म्हणून बिरारे सर राहिलेले आहेत. कारण ते कोणताही प्रश्न कधीही न लाजता मला विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते मला विचारत राहायचे. आणि ते संध्याकाळच्या 6 ते 10 या वेळेमध्ये त्यांचं जे काही काम असायचं, फील्ड वर्क असायचं, त्या फील्ड वर्क वरून ते धावत पळत केवळ मॅथमॅटिक्सचं लेक्चर आहे आणि आपल्याला सर शिकवतायत आणि आपल्याला ते समजत आहे म्हणून ते वेळात वेळ काढून या लेक्चरला येण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यांना त्यांचा खरोखरच फायदा झालेला आहे. माझं नाव सचिन दत्तात्रय गडहिरे. मी सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. पूर्वी मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर येथे होतो. आता सध्या मी जळगाववरून खास सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. सरांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला. काय त्यांचे अनुभव, तुमचे मित्र आहेत तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? बिरारे साहेबांचा आणि माझा संबंध 1980 पासून ते जालन्याला असल्यापासून आहे. आज जवळपास 46 वर्षापासून ते माझे मित्र आहेत आणि त्यांचं अतिशय मितभाषी आणि हसमुख व्यक्तिमत्व आणि कामाशी इतकं ते रॉयल आहेत आणि बांधील. त्यांनी आतापर्यंत खूप काही सगळे बिल्डिंगचे कामं केलेत, खूप मोठ्या मोठ्या इमारतीचे कामं त्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. घाटी हॉस्पिटलचे बिल्डिंगचे सगळे कामं, कॅन्सर हॉस्पिटल, त्यांना आजही लोक जे मानतात आज त्यांच्या कामामुळे. नंतर हायकोर्ट बिल्डिंग, जालन्याच्या ITI बिल्डिंग, खूप मोठे मोठे इमारतीचे कामं त्यांनी आतापर्यंत केलेले आहे आणि जीवनात ते खूप यशस्वी व्यक्ती राहून गेलेले आहे आणि ते मितभाषी आणि कोणावर रागवणावर नाही कधी आयुष्यात आणि हसमुख व्यक्ती आहे. माझा त्यांचा परिचय तर सांगितलं तुम्हाला. तर मी एकनाथ शेळके, मी अधीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यातून शहरात झालेलो आहे 2012ला. आजही आमचे पूर्वीसारखे संबंध आहे आणि बिरारे साहेब जे आहे ते नावाप्रमाणे बिरारे
वो कभी नहीं हारे वो भी हारे असा माणूस जीवनाशी स्ट्रगल करत राहिला आयुष्यभर आणि खूप त्याने काही कमवलं. मुलंही चांगले व्यवस्थित शिकवले त्यांनी. त्यांची मुलगी आता या क्लास 2 ऑफिसर आहे, PWD मध्येच आहे. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा चिंततो. धन्यवाद. नमस्कार. हो ना, वैसे होता फिर खाता नहीं मैंने भी ध्यान नहीं दिया. थोड़ा तो नहीं तू थोड़ा नहीं वो पॉलिसी इसमें थे ना तो समझो वाइचर में तो कुछ सबूत. अच्छा ऐसा कुछ मेरे को ऐसा लगता हो सकता. मैं वही बोला ना 8-15 कमेंट कर दिया. कमेंट कर दिया बोलने बाद कोणता Right now and press the bell icon. Never miss an update.